हॅलो स्टुडंट्स. मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की आपण वेगवेगळ्या डेटा सोर्सेसला यूज कसं करतोय आणि डेटा सोर्सेस का लागतात. करेक्ट. आता तुम्हाला जर व्यवस्थित आठवत असेल तर आपली पुढची स्टेप काय आहे, तर आपल्याला एका कंपनीचा डेटा सेट आपल्याला सापडायचा आहे, जी की रिअल लाईफ कंपनी आहे. असा आपण सापडू शकतो का? आणि तो डाउनलोड करायचा आहे, इथपर्यंत तर आपल्याला यायलाच पाहिजे. आणि ह्याच्या नंतरची स्टेप आहे की डेटा क्लिनिंग कळाली पाहिजे आपल्याला. तर चला बघूयात की आपण हे सगळं कसं करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मला एक साधं सिंपल सेल्स अनालिसिस करायचं आहे. ठीक आहे. सेल्स अनालिसिसचा अर्थ असतो की कोणत्याही कंपनीच्या सेल्समध्ये इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट काय झालेलं आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. कंपनी ज्यावेळेस बघते की प्रत्येक दिवशी सेल इन्क्रीज होतोय, प्रत्येक वीकमध्ये, प्रत्येक मंथमध्ये का प्रत्येक इयरमध्ये सेल इन्क्रीज किंवा डिक्रीज होतोय, तरच त्या कंपनीला स्वतःच्या सेल्सच्या ॲक्टिव्हिटीवर म्हणजेच मार्केटिंगवर कंट्रोल ठेवता येतो. तर हे एक छोटंसं उदाहरण आहे ज्यामध्ये आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. आणि ह्या ॲनालिसिस करण्याच्या मागचा उद्देश मी तुम्हाला सांगितलेला आहे की कंपनीचा हेतू काय असतो. सिंपल आहे की मला लक्षात आलं पाहिजे की माझा करंट परफॉर्मन्स कसा आहे. त्याच्या बेसिसवर मी काय करेल की माझा परफॉर्मन्स जर खराब असेल तर मी इम्प्रूव्ह करण्यासाठी बघेल, जर चांगला असेल तर मेंटेन करण्यासाठी बघेल. करेक्ट. जर त्यामध्ये काही फॉल्ट असतील ते कसे सॉल्व्ह होऊ शकतील, ते फॉल्ट कसे आयडेंटिफाय करू शकतो आपण ते बघितलं पाहिजे. उदाहरणार्थ की XYZ नावाची जर कंपनी आहे, ह्या कंपनीमध्ये एका महिन्यामध्ये 50,000 रुपयाचा सेल होतो, दुसऱ्या महिन्यामध्ये 30,000चा सेल होतो, तिसऱ्या महिन्यामध्ये 20,000चा सेल होतो. तर कंपनीच्या ओनर्सनी पाहिलं किंवा कंपनीच्या ॲनालिस्टनी पाहिलं की कंपनी प्रत्येक महिन्यामध्ये कमी कमी सेल करत जाते. ह्या मागचा कारण काय असेल, ह्या मागचा जे काही रिझन आहे, कॉज आहे, ते त्यांना सापडायचं आहे. ठीक आहे. पण ह्याच्या आधी त्यांना हे कळायला पाहिजे की कंपनीचा सेल डाऊन होतोय. करेक्ट. आणि हा जर फक्त मी मंथ वाईज बघितला तर नाही चालणार. मला अजून जेवढ्या वेगवेगळ्या अँगलनी बघता येईल तेवढ्या वेगवेगळ्या अँगलनी बघावं लागणार आहे. जसं की उदाहरणार्थ की 50,000 जर मी एका महिन्यामध्ये कमवले तर ते कसे कमवले. तर मी व्यवस्थित जर पाहिलं तर कदाचित असं असू शकतं की एका महिन्यामध्ये सुरुवातीच्या डेजमध्ये सगळा सेल होतोय. ठीक आहे. जसं की 1 तारखेला, 2 तारखेला, 3 तारखेला मॅक्सिमम सेल होतोय आणि 5 तारखेपर्यंत सेल कमी कमी होत जातोय आणि तिथून पुढे मग अजून जास्त सेल नाही होत आहे. ठीक आहे. 5 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत कोणत्याही महिन्याच्या सेलच नाही होत आहे जास्त. आणि मग परत एकदा 25 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत परत सेल व्हायला लागलाय. व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्याला कळालं असतं की अच्छा, म्हणजे ही अशी गोष्ट आहे जी की सॅलरी डिपेंडंट असू शकते. जसं की ग्रॉसरीज, किराणा शॉप्स, ग्रॉसरीज, सुपरमार्ट्स, ज्या डेली इसेन्शियल गोष्टी आहेत, लोक ज्यावेळेस आपली सॅलरी होत असते त्याच काळामध्ये विकत घेतात आणि मंथली विकत घेतात. जसं की फॉर एक्झाम्पल गहू, ज्वारी किंवा शुगर, चहापत्ती, जे काही तुम्हाला लागणार आहे महिनाभर, तुम्ही ते 1 महिन्याचं तरी कमीत कमी व्यवस्थित जमा करून ठेवता. आता काही जणांची सॅलरी 25 ते 5 तारखेच्या मध्ये येऊन जाते, मेजॉरिटी लोकांची. काही जणांची 25, 28, 29, 30 ह्यामध्ये येत असेल. ठीक आहे. काही लोकांची 1 तारखेला येत असेल, 2 तारखेला येत असेल, 5 तारखेला येत असेल. पण मॅक्सिमम टू मॅक्सिमम लोकांची सॅलरी ह्या टाइम पिरियडमध्ये येते आणि इथेच सगळ्यात जास्त सेल आहे. बाकीच्या दिवशी असा सेल असतो पण जास्त नसतो, एकदम नेग्लिजिबल आहे, म्हणजे नाहीसाच आहे. कधीतरी 100 रुपये, 500 रुपये, कधीतरी 100 रुपये, 500 रुपये असा सेल आहे. पण मेजॉरिटी खर्च तिथं होता. म्हणजेच काय, मंथ एंड आणि मंथच्या बिगिनिंगमध्ये सेल आहे. ठीक आहे. हे पण एक ऑब्झर्वेशन झालं. आता सेकंड गोष्ट होती की मग मंथ वाईज मंथ कमी का होतोय. असं होऊ शकतं की तुमच्या कॉम्पिटिशन्सनी काही डिस्काउंट ठेवलेला आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही ज्या ठिकाणी मार्केटिंग करत आहात, जसं की उदाहरणार्थ बिग बास्केट नावाची एक कंपनी आहे जे की ऑनलाईन तुम्हाला ग्रॉसरीज डिलिव्हर करते. दुसरे उदाहरण ह्याचे स्विगी, इन्स्टामार्ट, झेप्टो, ब्लिंकिट असे भरपूर वेबसाईट आहेत, भरपूर ॲप्लिकेशन आहेत जे की तुम्हाला घरपोच किराणा प्रोव्हाइड करतात. किराणा असेल, भाजीपाला असेल, फ्रुट्स असतील, हे सगळं तुम्हाला घरपोच सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे आजकाल. आता ह्या कुठं सुविधा उपलब्ध आहेत? Tier 1 सिटीज आणि Tier 2 सिटीज.
आता ज्यावेळेस मी म्हणतोय की टियर 1 सिटीज, तर टियर 1 सिटीज म्हणजे कोणत्या आहेत आपल्या? ठीक आहे, टियर 1 सिटीज कोणत्या आहेत? टियर 1 सिटीजचा अर्थ असतो की ज्या की प्रायमरी सिटीज आहेत त्या लोकेशनच्या. ठीक आहे, प्रायमरी सिटीज म्हणजे काय असतं की मेजॉरिटी लोक असं मानतात की जिथं मेट्रो आहे, ठीक आहे, जिथं जास्तीत जास्त काहीतरी व्यवहार होतो, बिझनेस होतो, ट्रेड होतो, जिथं जास्तीत जास्त लोकांचं म्हणजे वर्दळ आहे आणि तिथे कंटिन्यू काहीतरी मनी फ्लो होतो अशा ठिकाणी. करेक्ट. पॉप्युलेशन वाईज आपण नाही म्हणू शकत, कारण की पॉप्युलेशन एखाद्या ठिकाणी असं खूप जास्त पण असू शकतं, पण तिथं टुरिस्ट स्पॉट असल्यामुळे पण असू शकतं. करेक्ट. बट वी आर नॉट डिपेंडेंट ऑन पॉप्युलेशन. वी आर इंटरेस्टेड इन टू द प्रायमरी रिझन फॉर बिंग द टियर 1 सिटी. ठीक आहे, ह्याला काही लोक टियर 1, टायर 1 असं जे काही म्हणतात, ह्याला आपण प्रायमरी सिटी असं वगैरे काहीही म्हणू शकतो. ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ह्याचा शॉर्ट फॉर्म T1 आहे. तर ज्यावेळेस मी कधीही तुम्हाला शिकवेल आणि सांगेल की टियर 1 सिटीज आहेत किंवा टायर 1 सिटीज आहेत किंवा T1 सिटी आहे, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मी कोणत्या सिटीज बद्दल बोलतोय. तुम्हाला जर कन्फ्युजन झालं तर तुम्ही ऑनलाईन गुगलवर बघू शकता. असं कुठेही लिहिलेलं नाहीये की अहमदाबादला सगळ्यांनी T1 सिटीज म्हणायचं, पुण्याला T1 सिटीज म्हणायचं. काही लोक पुणेला T2 पण मानतात, कारण की मुंबई, हैदराबाद, बँगलोर या ठिकाणी खूप जास्त प्रायमरी लोकेशन झालेलं आहे. आणि पुण्यामध्ये एवढं प्रायमरी लोकेशन, पुणे, महाराष्ट्र, हे हे जे लोकेशन आहे, जे महाराष्ट्राच्या लोकांना माहीतच आहे. ठीक आहे, इतर लोकांनाही कदाचित माहीत असेलच. तर ह्या लोकेशनवरती पूर्वी जास्तीत जास्त वर्दळ नव्हती. ह्या मागच्या काही वर्षांमध्ये ही वर्दळ किंवा मॅक्सिमम बिझनेस व्हायला लागला. जसं टियर 1 आहे, मग त्यांच्यापेक्षा खालच्या सिटीजला टियर 2, टियर 3, टियर 4 असं सिटीजचे नावं दिलेले आहेत. हे कोण देतं नावं? इन जनरल सगळेजण जे इंडस्ट्रीमध्ये काम करतात. मग इंडस्ट्री म्हणजे काय? मार्केटमध्ये जे लोक मार्केटिंग करू इच्छितात, त्यांची भाषा बनलेली आहे. त्यांचं एक नोटिफिकेशन म्हणजे काय? नोटिफिकेशन नाही, नॉमेनक्लेचर बनलेलं आहे. जस्ट एक असं बनलेलं आहे वाक्य की हा ठीक आहे, सगळेजण मिळून ह्याला बनवूयात. कोणी म्हणलं, काय म्हणलं, कशामुळे म्हणलं, का म्हणतात, ह्या सिच्युएशन्समध्ये न पडता आपण डायरेक्टली जे काही लोक वापरतात त्याला फक्त आपण यूज करूयात. आपल्याला फक्त माहीत असायला पाहिजे. हां, तुम्ही टियर 1 सिटीज म्हणा त्याला, असं कंपल्सरी नाही. पण तुम्हाला जर कोणी सांगितलं टियर 1 सिटीज, तुमच्या लक्षात आलं पाहिजे, म्हणून तुमचं एक्स्ट्रा नॉलेज वाढलं पाहिजे. आता इमॅजिन करा की मी म्हणतोय की सेल्स अनालिसिस करायचे टियर 1 सिटीजमध्ये किराणा दुकानसाठी, आणि त्याचा जो सेल आहे तो असाच इन्क्रीज होतो. 25 तारखेच्या नंतर इन्क्रीज व्हायला सुरू होतो आणि 5 तारखेच्या नंतर कोणत्याही महिन्याच्या डिक्रीज व्हायला सुरू होतो. करेक्ट. आता हा का होत असेल? कारण की मेजॉरिटी लोकांना सॅलरी मिळते, किराणा ते भरून घेतात आणि त्याच्यानंतर मग नॉर्मली तुमचा मंथ चालू असतो. पण मंथ वाईज मंथ जर डिक्रीज होत असेल तुमचा किराणा दुकानचं सेल, तर ते का होत असेल? कदाचित कदाचित या सिटीजमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन आली असेल, किंवा तुमच्या या सिटीजमध्ये तुमचं मार्केटिंग कमी पडत असेल. ठीक आहे, किंवा तुमचा स्टॉक कमी पडत असेल. काहीच माहित नाही ना आपल्याला. आता ज्यावेळेस तुम्ही मार्केटिंग करता, तर तुम्हाला जजमेंट पास करता येत नाही. बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला असेल, स्टुडंट्सला माझा प्रश्न पडतो, सर वाय यू आर टीचिंग द सेल्स अनालिसिस? बिकॉज वी आर ऑलरेडी अंडरस्टँडिंग द सेल्स अनालिसिस. इफ वी आर हॅव्हिंग 3 months ऑफ सेल, जर आपल्याकडे 3 महिन्याचा सेल्स आहे, फर्स्ट मंथ 50,000, सेकंड मंथ 30,000, थर्ड मंथ 20,000. It is very simple, sir. We can understand the sale of the company is decreasing. What can be the reason? सगळ्यात पहिले रिझन लोकांच्या हे मनात येतं की नाही, मार्केटिंग फार कमी पडली आहे, मार्केटिंगवर पैसे टाका. नाही, तुम्ही पहिले एकदा विचारून तर घ्या. कदाचित असं होऊ शकतं की युअर स्टॉक वॉज नॉट अवेलेबल इन दॅट मंथ. म्हणजे तुम्ही विकण्यासाठी खूप कस्टमर आले होते, पण तुम्ही जे विकता ते विकण्यासाठी जे प्रॉडक्ट्स होते, यू वेअर आउट ऑफ स्टॉक. तुमचे प्रॉडक्ट स्टॉकमधून संपले होते. असू शकतं रिझन. तर तुमच्या स्टॉक टीमला बोलावं तर लागेल ना, चेक तर करावं लागेल की काय रिझन झालं होतं. फक्त मार्केटिंग नाही बघता येणार, किंवा स्टॉक होता, मार्केटिंग व्यवस्थित होती, अजून काय रिझन असू शकतं, काही पण रिझन असू शकतं. जसं की मी जसं म्हटलं, कॉम्पिटिशन पण सोडून द्या. इमॅजिन करा की तुमच्या सिटीमध्ये तुम्हाला खूप जास्त लोक बिलीव्ह करतात, ट्रस्ट करतात, क्वालिटी वगैरे छान आहे, तुमच्याचकडून लोक मागवतात. बट वॉट, इमॅजिन दॅट की दसरा, दिवाळी अशा टाईपचे फेस्टिव्ह सीझन्स आहेत. फेस्टिव्ह सीझन्समध्ये कदाचित लोक काय करतात की
आत्ता आपल्याला जास्तीत जास्त पर्चेस नाही करायचं. एकदा का फेस्टिवल येणार आहे, तर फेस्टिवलच्या मंथमध्ये आपण जास्त खरेदी करू. असे काहीतरी लोकांचे फायनान्शियल प्लॅनिंग्स असू शकतात. हू नोज? करेक्ट? म्हणून काही मंथ्समध्ये जर कमी सेल झाला, ह्याचा अर्थ असा नाहीये की तुमची मार्केटिंग खराब आहे. ह्याचा अर्थ असा नाही की तुमची क्वालिटी खराब आहे, कॉम्पिटिशन वाढली आहे. नाही. देअर कॅन बी मल्टिपल रिझन. ह्या रिझन्सला आपल्याला सापडावं लागतं आणि वेगवेगळे रिझन्स वेगवेगळ्या फॅक्टर्सने सापडल्या जातात. जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला काही फॅक्टर सांगितले आज. लोकेशन हे एक फॅक्टर आहे. मुंबईमध्ये सेल इन्क्रीज होतोय, पुण्यामध्ये डिक्रीज होतोय, असं पण होऊ शकतं. बँगलोरमध्ये सेल इन्क्रीज होतोय, चेन्नईमध्ये डिक्रीज होतोय, असं पण होऊ शकतं. व्हॉट इज द रिझन? बिकॉज अवर मार्केटिंग इज व्हेरी स्ट्रॉंग इन बँगलोर अँड नॉट इन चेन्नई. अवर मार्केटिंग इज व्हेरी स्ट्रॉंग इन मुंबई अँड नॉट इन पुणे. असं असू शकतं. का असू शकतं? कारण की हे तुम्हाला चेक करावं लागेल की तुम्ही जे ॲडव्हर्टाइजमेंट करत आहात दॅट इज इन मराठी. तर मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये दोन्हीमध्ये चालणार. बँगलोर आणि चेन्नईमध्ये त्या केसमध्ये नाही चालणार. करेक्ट? बट समजा इमॅजिन करा की तुमची जी हे आहे मार्केटिंग आहे दॅट इज इन इंग्लिश. तर मुंबईमध्ये चालेल, पुण्यामध्ये एवढं नाही चालणार. मुंबईमध्ये मॅक्सिमम लोकांना, म्हणजे मॅक्सिमम नाही म्हणू शकत, पण बरेचसे लोक आहेत की ज्यांना इंग्लिश बोलायला आवडते, इंग्लिश येते. पुण्यामध्ये पण आहे, बट कंपॅरिझनमध्ये पुण्यापेक्षा मुंबईमध्ये जास्त आवडेल. ठीक आहे. आता इमॅजिन करा अजून पण काही फॅक्टर्स असू शकतात की मी मार्केटिंगमध्ये म्हणलेलं आहे की हॅलो वी आर द बेस्ट क्वालिटी ग्रॉसरी शॉप इन मुंबई, आणि हेच ऍड सगळीकडे रन करतोय. तर पुणेवाल्याला काय वाटेल? अरे दिस इज ब्रँड इन मुंबई, मग आम्ही का ऑर्डर करतोय? बँगलोरवाल्याला का वाटेल की अरे हा ये तो ब्रँड मुंबई का है, हम लोग क्यों ऑर्डर करें? सेम चेन्नईला वाटू शकतं, दिल्लीला वाटू शकतं. करेक्ट? त्याच्यामुळे तुमचा कदाचित फॉल्ट. म्हणजे मार्केटिंग तर खूप पैसे टाकता तुम्ही, बट इफेक्ट नाही येतात. का नाही येतात? यू हॅव टू फाइंड दॅट. ठीक आहे. लोकेशन एक फॅक्टर झाला, कदाचित जेंडर एक फॅक्टर असू शकतो. ठीक आहे. तुम्ही जे मार्केटिंग करतायत ते कोणाला मार्केटिंग करताय? मेलला करताय, फिमेलला करतायत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता तुमचं ग्रॉसरी शॉप नाहीये. ठीक आहे. आणि असं नाहीये की प्रत्येक गोष्ट प्रत्येक बिझनेसला अफेक्ट करते. ग्रॉसरी शॉपमध्ये जेंडर अफेक्ट नाही करणार कदाचित, बट इफ यू आर सेलिंग कॉस्मॅटिक्स तर तुमचा सेल फिमेलमध्ये जास्त होतो कंपॅरिझन टू मेल. ठीक आहे. इफ यू आर सेलिंग सम अकॅडमिक बुक्स तर कोणामध्ये होणार आहे? पॅरेंट्सचा हा सेल जास्तीत जास्त होतो. जर तुम्ही पॅरेंट्सला ॲडव्हर्टाइजमेंट दाखवली की 5th स्टँडर्डचे बुक्स होम डिलिव्हरी होऊ शकते. पाहिजे का तुम्हाला? CBSE, ICSE, स्टेट बोर्ड वगैरे काय पाहिजे तुम्हाला सांगा? 5th स्टँडर्ड बुक्स विल बी डिलिव्हर्ड ॲट युअर होम. हे तुम्ही सांगा तसंही. ठीक आहे. बट कोणाला सांगता तुम्ही? 5th स्टँडर्डचा स्टुडंट बघणार आहे का? नाही. त्यांचे पेरेंट्स बघणार आहे. 5th स्टँडर्ड म्हणजे किती? त्याचं काहीतरी वय असेल ना. इट इज जस्ट अ टीनेजर. जस्ट अ टीनेजर. तर तुम्हाला कळायला पाहिजे की ठीक आहे, म्हणजे कदाचित असं 10-11 वर्षाचं, 12 वर्षाचं जर मुलगा मुलगी असेल आणि 5वी 6वीत असेल अप्रॉक्सिमेटली, आणि तो मोबाईल जरी बघतोय, बट तुम्ही असं नाही म्हणू शकत ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये की तुमचे जे मेन कस्टमर आहेत ते स्टुडंट आहेत, त्यांना तुम्ही नाही सांगू शकत की तुम्ही येऊन परचेस करा. त्यांच्या पॅरेंट्सला सांगावं लागेल. करेक्ट? तर पॅरेंट्सला ती ॲडव्हर्टाइजमेंट आवडेल किंवा पॅरेंट्सला ती ॲडव्हर्टाइजमेंट लक्षात राहील असं काहीतरी करावं लागेल तुम्हाला. तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही जर स्मॉल स्टुडंट दाखवले तर फायदा नाही आहे. त्याच्यासोबत कोणीतरी पेरेंट दाखवावं लागेल की तो जातोय आणि शॉपिंग करतोय किंवा तो ऑर्डर करतोय. असं असू शकतं. ठीक आहे. किंवा कल्चर वाईज असू शकतं. मॅकडॉनल्ड्स नावाचा एक ब्रँड आहे. मॅकडॉनल्ड्स नावाच्या ब्रँडनी इंडियामध्ये खूप जास्त मार्केटिंग केली होती. आमचे प्रोडक्ट विकत घ्या, आमचे प्रोडक्ट विकत घ्या. मॅकडॉनल्ड्स काय सेल करतो? बर्गर्स. वेन मॅकडॉनल्ड्स केम टू इंडिया फर्स्ट टाइम दे सॉ वी कॅनॉट सेल ओनली नॉन-व्हेज बर्गर्स हिअर बिकॉज इंडिया इज व्हेरी सेन्सिटिव्ह कंट्री रिलेटेड टू नॉन-व्हेज. असं असू शकतं. करेक्ट? मेनी नॉन-व्हेज प्रॉडक्ट्स आर नॉट अलाउड इन इंडिया ॲज पर द कल्चर ऑर रिलिजन यू कॅन से. म्हणजे कल्चर आणि आपल्या भारतीय संस्कृतीनुसार भरपूर असे प्रॉडक्ट मॅकडॉनल्ड्सचे आहेत जे की विदेशात विकले जातात पण भारतात नाही विकले जातात. ठीक आहे. तर त्यांना त्यांचा प्रोडक्टच बदलावा लागला. म्हणजे मार्केटिंगची कमी नाहीये, क्वालिटीची कमी नाहीये, प्रॉडक्ट सगळं छान आहे, सगळं भारी आहे. बट द प्रॉब्लेम इज कल्चरल, मीन्स कल्चर इज डिफरंट किंवा रिलिजन इज डिफरंट, समथिंग इज डिफरंट. ठीक आहे. अँड इफ यू आर सेलिंग
लेट्स से व्हॉट वी कॅन से, म्हणजे आपण जर टी शर्ट विकतोय, if we are selling t-shirts in Canada, if you are selling t-shirts in any Australia or any kind of countries which are cold, in cold countries, in युरोपमध्ये जर तुम्ही टी शर्ट्स विकताय, ऑलवेज द टी शर्ट्स, ओके, ऑलवेज द टी शर्ट्स आर सोल्ड विथ सम काइंड ऑफ जॅकेट्स और ब्लेझर्स और स्वेटर्स समथिंग. का? कारण की पीपल ते परचेस करतात, कारण की त्यांच्याकडे थंड प्रदेश आहे. इफ वी आर सेलिंग मोर अँड मोर स्वेटर्स इन इंडिया, इट इज नॉट पॉसिबल. बट इफ वी आर सेलिंग मोर अँड मोर स्वेटर्स इन ऑस्ट्रेलिया सेल विल बी मोर अँड इंडिया सेल विल बी लो, ऑब्विसली, बिकॉज इंडिया इज नॉट ऑलवेज कोल्ड. अशा प्रकारे आपल्याला एका कंपनीबद्दलचं अनालिसिस करताना हे फॅक्टर्स लक्षात ठेवायचे आहेत. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जिथे आपण असंच हळूहळू जातोय आणि कंपनीचा डेटा डाउनलोड करतोय आणि हे सगळे फॅक्टर्स त्यामध्ये आहेत का नाही आहेत वगैरे असं आपल्याला चेक करायचं आहे. ठीक आहे, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि अशाच प्रकारचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे. ह्या पद्धतीनंच आपल्याला पुढे जायचं आहे.